नमस्कार, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। गेल्या काही वर्षांपासून सगळ्यात जास्त रिटर्न्स देणारे जे स्मॉल कॅप फंड्स आहेत ना, ते गेल्या काही महिन्यांपासून किंवा गेल्या दीड एक वर्षांपासून आहेत ना, निगेटिव्ह रिटर्न्स द्यायला सुरुवात केली आहे। तर काहींनी 1-2% रिटर्न दिलेले आहेत। हे असं का झालंय? कारण की सगळ्यात जास्त रिटर्न्स देणारे हे फंड्स म्हणून लोक त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करत होते। हे जेवढे जास्त रिटर्न्स देतात ना, तेवढी जास्त रिस्क सुद्धा त्याच्यामध्ये असते आणि हेच त्या स्मॉल कॅप फंडने दाखवून दिलेलं आहे। ते कसं आणि हे फंड का परफॉर्म करत नाहीयेत, का याच्यामध्ये रिटर्न बनत नाहीत, या सगळ्या गोष्टींवरती आज आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत। तर चला व्हिडिओला स्टार्ट करूयात। पण व्हिडिओला स्टार्ट करण्या अगोदर जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राइब केलं नसेल ना, तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, म्हणजे असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज तुम्हाला या चॅनलवरती पाहता येतील। तर चला व्हिडिओला स्टार्ट करूयात। मी माझा प्रत्येक व्हिडिओ जेव्हा पोस्ट करतो ना, तेव्हा मला कमेंट्समध्ये कोणी ना कोणी हे एक कमेंट्स विचारतं की सर हा स्मॉल कॅप फंड कसा आहे, तो स्मॉल कॅप फंड कसा आहे, किंवा आम्हाला चांगले रिटर्न्स देणारे स्मॉल कॅप फंड सुचवा। हे सगळे लोक असे का प्रश्न विचारतात माहिती आहेत? कारण की यांच्याकडे ना ऑलरेडी एखादा स्मॉल कॅप फंड असतो आणि तो आहे ना आता रिटर्न्स देत नाहीये किंवा मायनसमध्ये रिटर्न्स देतोय, आणि त्यांचे दुसरे इतर फंड जे आहेत ना ते चांगले रिटर्न्स देतात। म्हणून त्यांना असं वाटतं की अरे मी जो स्मॉल कॅप फंड चूज केलेला आहे ना, त्याच्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे, म्हणून त्यांना त्या फंडमधनं एक्झिट व्हायचं असतं आणि दुसऱ्या फंडमध्ये एंट्री करायची असते। म्हणून अशी लोक मला या संबंधी क्वेश्चन विचारत असतात, असं मला तरी वाटतं। हे स्मॉल कॅप फंड जे आता मार्केटमध्ये अवेलेबल आहेत ते खरंच रिटर्न देत नाहीत की माझाच एखादा फंड रिटर्न देत नाहीये, असा जर तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल तर त्याचं उत्तर आहे, मार्केटमध्ये अवेलेबल असलेले आता सगळेच्या सगळे स्मॉल कॅप फंड हे अजिबात चांगले रिटर्न्स देत नाहीत। म्हणजे जसे त्यांच्याकडे आपण पाहायचो ना की खूप जास्त रिटर्न देणारे फंड, तसं आता होत नाहीये। बरेच म्युच्युअल फंड आहेत स्मॉल कॅप सेक्टरमधले जे -8%, -10%, -15%, काही तर -18% पण गेलेले आहेत गेल्या 1 महिन्यामध्ये, 2 महिन्यांमध्ये, 3 महिन्यांमध्ये। आणि जे पॉझिटिव्ह आहेत ना, ते पण फार काही रिटर्न्स देत नाहीत, 1-2%च रिटर्न देतात। पण त्याच कम्पेअर जर तुम्ही मिड कॅप सेक्टर पाहिलं, लार्ज अँड मिड कॅप सेक्टर पाहिलं, फ्लेक्झी कॅप सेक्टर पाहिलं, तर ते चांगले रिटर्न्स देतात। मग असं काय होतंय की स्मॉल कॅप सेक्टरच रिटर्न्स देत नाही? तर त्याला बरीच कारणं आहेत। तर त्यातलीच काही महत्त्वाची कारणं मी आता तुम्हाला सांगतो। सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे गेल्या काही वर्षांमध्ये ना स्मॉल कॅप सेक्टरने खूप चांगले रिटर्न्स दिलेत, खूप म्हणजे खूप चांगले रिटर्न्स दिलेत। आणि हे रिटर्न्स कधी बनतात? तर फंड्सने ज्या ज्या कंपनीजमध्ये इन्व्हेस्टमेंट केली आहे ना, त्या कंपनीची शेअर प्राईस वाढलेली आहे आणि ती आता एवढ्या हाय लेवलवरती जाऊन पोहोचलेली आहे ना की तिथे आता बऱ्याच लोकांनी, ज्या ज्या लोकांनी स्टॉक्समध्ये इन्व्हेस्टमेंट केली असेल असं म्हणतोय मी, त्या लोकांनी आता प्रॉफिट बुकिंग केली आहे। म्हणजे ज्यांच्याकडे 1000 शेअर असतील ना आणि ज्यांनी 100 रुपयाला घेतलेत, आता त्याची प्राईस 150 रुपये, 200 रुपये, 250 रुपये असेल, त्या लोकांनी प्रॉफिट बुकिंग केली। आता प्रॉफिट बुकिंग केल्यामुळे काय होतं की त्या शेअरची प्राईस ऑटोमॅटिकली खाली यायला सुरुवात होते, म्हणजे जी वरती जात होती ती आता खाली यायला सुरुवात केली आहे। किंवा ज्या लोकांनी स्मॉल कॅप फंड्समध्ये इन्व्हेस्टमेंट केली होती, लमसम असेल किंवा SIP असेल, आणि त्यांना एक चांगला प्रॉफिट आता दिसत असेल ना, तर त्या लोकांनी सुद्धा आता प्रॉफिट बुकिंग करायला सुरुवात केली असेल, एक्झिट व्हायला सुरुवात केली। म्हणजे गेल्या वर्षभरामध्ये -10% रिटर्न झालेले आहेत फंडचे। म्हणजे ज्यांना 1 लाख रुपये प्रॉफिट दिसत होता, त्यांचा प्रॉफिट आता 90,000वरती, 80,000वरती दिसत असेल, तर आता थोडंसं पॅनिक होणारच ना ते। त्यांना असं वाटतच असेल की आता जेवढे मिळतात ते तेवढं एक्झिट होऊयात, प्रॉफिट बुकिंग करून घेऊयात, म्हणजे त्या फंड्समधनं एक्झिट होऊयात। त्याच्याचमुळे स्मॉल कॅप सेक्टरमधला जो रिटर्न्सचा रेशो आहे तो कमी होत चाललेला आहे। दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सेबी सारखं वॉर्निंग देते की स्मॉल कॅप सेक्टरमध्ये जी तुम्ही इन्व्हेस्टमेंट करताय, म्हणजे म्युच्युअल फंड होल्डर्सला जर तुम्ही ॲडव्हर्टाईजमध्ये बघत असाल तर सांगतात की स्मॉल कॅप सेक्टरमध्ये जी इन्व्हेस्टमेंट आहे ती खूप सेन्सिटिव्ह आहे। कधीही प्राईस करेक्शन आलं तर त्याच्यामध्ये जी काही तुमची इन्व्हेस्टमेंट आहे ना, ती मायनस होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात। त्यामुळे अशा ॲडव्हर्टाईजमुळे बऱ्याच लोकांना असं वाटायला लागलं, ज्यांची ऑलरेडी इन्व्हेस्टमेंट आहे ना, त्या लोकांनी आता प्रॉफिट बुकिंग करायला सुरुवात केली आहे किंवा त्याच्यातनं एक्झिट व्हायला सुरुवात केली आहे। त्यामुळे सुद्धा या सेक्टरमध्ये खूप सारा दबाव आहे। आता तिसरं महत्त्वाचं कारण जे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की मोठे जे इन्व्हेस्टर्स आहेत ना, ज्यांची खूप सारी लाखोंची, करोडोंची इन्व्हेस्टमेंट आहेत, त्या लोकांनी सुद्धा आता प्रॉफिट बुकिंग केल्यामुळे या सेक्टरवरती दबाव तयार झालेला आहे। आणि आता चौथं महत्त्वाचं कारण जे म्हणजे आहे मार्केट व्हॉलॅटिलिटी। 1-1.5 वर्षामध्ये बऱ्याच काही गोष्टी घडल्या। सर्वात पहिलं म्हणजे भारत पाकिस्तानचं युद्ध झालं, त्याच्या अगोदर अमेरिका आणि युक्रेन यांचं तणाव चालू होता, त्याचबरोबर रशियाबरोबर तणाव चालू होता। अमेरिकेने टॅरिफ लागू केलं, त्यानंतर अमेरिकेने चायनावरती टॅरिफ लागू केला। इनडायरेक्टली सगळ्या जगावरती या टॅरिफ आणि जे वॉरची सिच्युएशन आहे ना ती आहे। त्यामुळे एक सिच्युएशन संपली की दुसरी सिच्युएशन येते, दुसरी संपली की तिसरी येते। त्यामुळे ना मार्केटला श्वास घ्यायला वेळच मिळत नाही, म्हणजे एक्सपांड व्हायला वेळच मिळत नाही।
एक इव्हेंट झाला की दुसरा इव्हेंट झाला की तिसरा इव्हेंट, हे सगळं चालू आहे. त्यामुळे या सेक्टरवरती खूप दबाव आहे. कारण की जर मार्केटमध्ये काही करेक्शन्स आले तर त्याचा सगळ्यात मोठा फटका हा या स्मॉल कॅप सेक्टरला पडतो आणि त्याचा इनडायरेक्टली इफेक्ट त्या स्मॉल कॅप फंड्सवरती पण पाहायला मिळतो. आता हे सगळी तुम्हाला कारणं तर मी सांगितली, पण आता हे जे करेक्शन आहे याला आपण क्रॅश म्हणू शकतो का? तर नाही. स्मॉल कॅप सेक्टर क्रॅश झालेला नाही. क्रॅश कशाला म्हणणार माहिती आहे? की जेव्हा कोविड आलेला, मार्केट सडनली खाली पडलं, कारण की खूप मोठा इव्हेंट होता. क्रॅश केव्हा होतो? जेव्हा पॅनिक सिच्युएशन येते, खूप मोठं काहीतरी घडतं, त्यावेळेस अशा प्रकारचं क्रॅश होतं मार्केटमध्ये. पण आता जे चालू आहे ना, ते करेक्शन चालू आहे. म्हणजे प्राईस, ज्या काही स्मॉल कॅप कंपनीज होत्या त्यांची प्राईस ऑलमोस्ट खूप हाय लेवलवरती गेलेली, ओव्हर प्राईस झालेल्या स्टॉक्स, आता ते स्टॉक्स नॉर्मल लेवलवरती यायला सुरुवात झालेली आहेत. यालाच करेक्शन असं म्हटलं जातं. बऱ्याच लोकांना या गोष्टींबद्दल माहिती नसतात. आपला फंड -10% झाला, -5% झाला किंवा -1% झाला ना, की हे पॅनिक व्हायला सुरुवात होतात आणि पॅनिक होऊन हे त्या फंडमधनं एक्झिट होतात किंवा त्या स्टॉक्समधनं सुद्धा एक्झिट होतात. यालाच पॅनिक होणं असं म्हटलं जातं. तर म्युच्युअल फंडमध्ये जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट करत असाल ना, तर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट ही लाँग टर्मसाठी केली जाते, शॉर्ट टर्मसाठी हे प्रोडक्ट अजिबात नाही. आणि स्मॉल कॅप सेक्टर किंवा स्मॉल कॅप फंड तर अजिबातच नाही. जर तुम्हाला स्मॉल कॅप फंड्समध्ये इन्व्हेस्टमेंट ठेवायची किंवा करायची असेल किंवा तुमचे ऑलरेडी इन्व्हेस्टमेंट असेल ना, तर तुमचा होरिझन हा 5 वर्षासाठी मिनिमम असायला हवा आणि मॅक्झिमम 10 वर्षाचा असायला हवा. तरच तुम्हाला त्याच्यातनं रिटर्न्स बनताना दिसतील. आता इन्व्हेस्टर्सनी काय करावं? आता हा प्रश्न तुमच्या मनात असेल की आता इन्व्हेस्टरने काय करावं? म्हणजे जर ऑलरेडी ज्यांची SIP चालू आहे त्यांनी काय करावं? ज्यांना नवीन SIP सुरू करायची त्यांनी स्मॉल कॅपमध्ये एंट्री करावी की नाही करावी? किंवा ज्यांच्याकडे पैसे आहेत आणि लमसम इन्व्हेस्टमेंट करायची त्यांनी काय करावं? तर या सगळ्यांसाठी एकच उत्तर आहे. जर तुमची SIP सुरू असेल ना, तर तुम्ही ती सुरूच ठेवा. ज्यांना नवीन SIP सुरू करायची आहे स्मॉल कॅप सेक्टर्समध्ये, त्यांच्यासाठी वेलकम आहे. जर त्यांचं होरिझन हे 15 वर्षासाठी 10 वर्षासाठी असेल तर त्यांनी त्यांची SIP त्याच्यामध्ये सुरू केली तर काहीच हरकत नाही, कारण की होरिझन जास्त मोठा आहे. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट, जर तुम्हाला लमसम इन्व्हेस्टमेंट करायची तर करू शकतो का? जर तुमची ऑलरेडी इन्व्हेस्टमेंट असेल SIPच्या माध्यमातून किंवा लमसमच्या माध्यमातून, तुम्ही ऑलरेडी त्या फंड्समध्ये म्हणजे स्मॉल कॅप फंड्समध्ये जर इन्व्हेस्टमेंट केली असेल आणि आता तुम्हाला प्राईस ॲव्हरेजिंग करून हवं असेल तर तुम्ही लमसम इन्व्हेस्टमेंट करू शकता. हा तुमचा कॉल आहे की तुम्हाला त्याच्यामध्ये लमसम इन्व्हेस्टमेंट करायची आहे की त्याऐवजी दुसरा इतर फंड चूज करायचा आहे. तर तुम्ही तुमचा पोर्टफोलिओ काय करायला हवा? तर डायव्हर्सिफाय करायला हवा. स्मॉल कॅप आहे, मिड कॅप घ्या, लार्ज कॅप घ्या, फ्लेक्सी कॅप घ्या, मल्टी कॅप घ्या, असे व्हरायटी आहेत मार्केटमध्ये. ना की फक्त तुम्ही रिटर्न चेस करण्यासाठी एकाच फंडमध्ये सगळीच्या सगळी लमसम इन्व्हेस्टमेंट करणं योग्य राहील. आजच्या व्हिडिओमध्ये मी ज्या स्मॉल कॅप सेक्टरबद्दल बोललो किंवा ज्या स्मॉल कॅप फंड्सबद्दल बोललो, यामध्ये माझं कोणत्याही प्रकारचं बाय, सेल किंवा होल्डचं रिकमेंडेशन अजिबात नाही. हा एक एज्युकेशनल पर्पजसाठी बनवलेला व्हिडिओ आहे. त्याच्याकडे त्याच दृष्टीने पहा. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात मित्रांनो अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.